तर चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। चेतन पाटीलला आता 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। चेतन पाटील यांना आता 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मालवण शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणी चेतन पाटील यांना अटक केल्यानंतर आता 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान जयदीप आपटे शिल्पकार हे अद्यापही फरारच आहे। मात्र चेतन पाटील यांना राजकोट किल्ल्यावरील स्मारकाच्या बांधकामाचा सल्लागार आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांना अटक करण्यात आल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं आणि अखेर 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे। चेतन पाटीलला आता 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दुसरीकडे शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरारच आहे। पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जातोय। मात्र बांधकाम सल्लागार असलेला चेतन पाटील याला अटक करण्यात आलेली होती आणि आता कोर्टात हजर केल्यानंतर 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।